13 लाख रुपये खर्च करून फक्त 2च स्ट्रीट लाईट, 7 लाख रुपये खर्च करून रस्ता मात्र कागदावरच. खरवड सरपंच सीताराम पाईकराव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड ग्रामपंचायतला डोंगरी विकास कामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीमधून खरवड येथील भैरवनाथ देवस्थानचा रस्ता आणि स्ट्रीट लाईट मंजूर झालं होतं. निधीसुद्धा प्राप्त झाला. शासकीय कर्मचारी आणि गुत्तेदारांनी संगनमत करून फक्त मंदिराजवळ 2च स्ट्रीट लाईट बसवले असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे देवस्थानकडे जाणारा रस्ता कागदोपत्री दाखवून बिल उचलण्याचा सपाटा लावला आहे. गावातील सरपंच सीताराम पाईकराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 13 लाखांमध्ये 2च लाईट बसवून 7 लाख रुपये खर्च करून रस्ता हा कागदोपत्री दाखवून 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसते. काही बिल उचलण्याचे समजते तर काही. जर गुत्तेदार देवस्थानच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करत आहेत तर बाकी कामांचे काय, असाही प्रश्न पडतो. स्थानिक गुत्तेदारावर लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे. त्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, अशी चर्चा नागरिकांमधून होते आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, सतीश लोंढे. सरपंच सीताराम पाईकराव, राणा खरवड, तालुका कळमनुरी. आम्हाला जे निधी आला होता डोंगरी भागातून, तो निधी गुत्तेदार यांनी फक्त देवासमोर एक लाईट लावला आणि इतर जे CC रोडचं काम होतं त्यांनी कागदपत्रित केलं, फक्त केले पण नाही. हे 20 लाख रुपयाचा निधी होता.